आणि आता वाहन चालवणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी। ही बातमी बघा, नाहीतर वाहन परवाना रद्द होईल, एवढं लक्षात ठेवा। भारतातील वाहन चालकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले। त्यासाठी सरकारने एक नवा नियम आणलाय। एका वर्षामध्ये 5 वेळा वाहतुकीचे नियम मोडलेत तर तुमचा वाहन परवाना थेट 3 महिन्यांसाठी स्थगित केला जाईल। पण यामध्ये सरकारने नियम मोडणाऱ्यांना एक पळवाटही देऊन ठेवली आहे। ती म्हणजे वर्षभरात 5 नियम मोडले तर वाहन परवाना आपोआप स्थगित होणार नाही, तर वाहन परवाना धारकाला वाहतूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियम का मोडले हे समजावून सांगण्याची संधी असणार आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराला मोठा वाव आहे असं मत तज्ञ व्यक्त करतात। आता पळवाटेसह हा नवा नियम काय आहे आणि याआधी वाहन परवाना कोणत्या परिस्थितीमध्ये रद्द व्हायचा तेही जरा जाणून घेऊया। याआधी 24 परिस्थिती अशा आहेत की ज्यामध्ये वाहन परवाना रद्द करण्याची थेट तरतूद होती। वेगमर्यादा ओलांडणं, दुसऱ्या चालकाला मारहाण करणं, परवानगीपेक्षा अधिक वजनाचा माल भरणं या कारणांमुळे परवाना रद्द होऊ शकतो। पण आता असा नियम कोणतेही असो, वर्षभरात 5 वेळा नियम मोडले तर परवाना स्थगित होणार। पाच वेळा नियम मोडला की वाहतूक विभागाकडून समन्स येणार। नियम मोडणाऱ्याला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार। त्यानं किंवा तिनं दिलेलं कारण हे समाधानकारक वाटलं तर वाहन परवाना रद्द होणार नाही। पण दिलेली कारणं पटली नाहीत तर 3 महिन्यांसाठी परवाना रद्द होईल। पण केंद्र सरकारने जरी हा कठोर नियम आणला असला तरी त्या नियमामध्ये त्रुटीही अनेक दिसतात। जय महाराष्ट्राने याच त्रुटींच्या संदर्भात काही सवाल उपस्थित केले। पहिला सवाल, अनेक देशांमध्ये नियम मोडला तर 3 ते 10 वर्षांसाठी परवाना रद्द होतो। मग भारतामध्ये हा परवाना फक्त 1 महिन्यासाठी स्थगित का, 3 महिन्यांसाठी स्थगित का? फक्त महिनाभरासाठी परवाना स्थगित करून जनता सुधारेल असं सरकारला खरंच वाटतंय का? वाहन परवानाच नाही तर वाहन सुद्धा जप्त करण्याची तरतूद का केली जात नाही, हाही सवाल आहे। प्रचंड आर्थिक दंड आणि विम्याच्या रकमेमध्ये सुद्धा वाढ होणार असे नियम का केले जात नाहीये? मतं जाऊ नयेत म्हणून केंद्र सरकार नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करत नाहीये का? पाच वेळा नियम मोडले तर बाजू मांडण्याची सोय का करण्यात आली आहे? या तरतुदीनं फक्त भ्रष्टाचार वाढेल असं सरकारला वाटत नाहीये का? आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।